नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चांगला काळ येण्याआधी कोणती 7 संकेत दिसतात ते सांगणार आहे. जीवन मृत्यू, सुख दुःख, नफा तोटा हे सर्व जीवनाचे महत्त्वाचे भाग आहेत. आयुष्यात कधी सुखाचा सूर्यप्रकाश असतो तर कधी दुःखाचे ढग. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चढ उतार हे येतच असतात. हे सर्व काळाच्या चक्रामुळे घडते. काळापेक्षा बलवान काहीही नाही. प्रत्येकाला काळासमोर नतमस्तक व्हावेच लागते. तुम्हीही तुमच्या आयुष्यात अनेकांना राजाचा रंक आणि रंकाचा राव झालेलं पाहिलंच असेल. कालचक्र फिरत असतं, त्याला कोणीही कधीही थांबवू शकत नाही. परंतु आपले कालचक्र कसे चालले आहे हे आपल्याला कसे कळेल? येणाऱ्या काळात आपल्यासाठी आनंदाचे दरवाजे उघडतील की संकटाचे? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही संकेतांचा विचार करणार आहोत, ज्यामुळे आपल्याला कळते की आपला येणारा काळ हा खूपच शुभ असणार आहे. मग कोणते आहेत ते संकेत? चला जाणून घेऊयात. एकदा नारद मुनी वैकुंठाला पोहोचले. तेव्हा त्यांनी भगवान श्रीकृष्णांना या लक्षणाबाबत विचारलं होतं. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्यांना सांगितलं की ते स्वतः मनुष्याला असे काही संकेत पाठवतात की जेणेकरून त्याला त्याच्या येणाऱ्या काळाबद्दल कळू शकेल. ते संकेत निसर्गाकडून, प्राण्यांकडून किंवा भगवंतांच्या भक्तांकडूनही मिळू शकतात. माणसाने फक्त ते संकेत समजून घेणं आवश्यक आहे. चला तर मग तुम्हाला त्या लक्षणाबद्दल सांगते, जे स्वतः भगवान श्री हरी विष्णूंनी नारद मुनींना सांगितले होते. त्यामध्ये सगळ्यात पहिले लक्षण आहे, जर ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे पहाटे 4:24 ते 5:12 या वेळेत तुमचे डोळे उघडत असतील, म्हणजे तुम्हाला जाग येत असेल आणि तुम्हाला देवाचे स्मरण होत असेल किंवा कुणीतरी तुम्हाला एखाद्या दिशेने घेऊन जात आहे, असं तुम्हाला वाटत असेल, तर हे तुमच्यासाठी नक्कीच एक चांगलं लक्षण आहे. त्यामुळे तुमच्यासाठी यशाचे नवे द्वार उघडणार हे समजून घ्या. तुम्हाला तुमच्या आयुष्याची योग्य दिशा मिळणार आहे आणि त्या दिशेने वाटचाल करताना ईश्वर सदैव तुमच्यासोबत असेल. आता बघूया दुसरा संकेत. जर तुम्हाला असे वाटते की कधी-कधी तुमचे मन विनाकारणच आनंदी होते, तुमचा चेहरा फुलतो आणि हास्याने भरतो, तुम्ही रागाच्याही पलीकडे जात आहात किंवा तुमचे चित्तहली सतत प्रसन्न राहते, तर हे चिन्ह तुम्हाला हे दाखवते की आनंद तुमच्या आयुष्याचे दार ठोठावणार आहे, जेणेकरून तुम्ही नेहमी आनंदी राहाल. अशा वेळी आपल्याला एखादी चांगली बातमी सुद्धा मिळू शकते, ज्याचा आपण कधी विचारही केला नसेल. देव आपल्या मनात वास करतो, त्यामुळे विनाकारण आनंदी राहणे, सतत प्रसन्न राहणे हे सुद्धा एक शुभ लक्षण मानले जाते. तिसरा संकेत आहे की तुमच्या घराच्या दारात एखादी गाय वारंवार काही खायला येत असेल, तुमच्या घरात मांजरीने पिलांना जन्म दिला असेल किंवा एखादे माकड तुमच्या घरातील अन्नपदार्थ घेऊन जात असेल किंवा पक्षी तुमच्या अंगणात तळ ठोकून किलबिलाट करत असतील, तर अशी काही शुभ चिन्ह सूचित करतात की तुमचा येणारा काळ तुम्हाला नक्कीच बलवान बनवेल, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या आयुष्यात योग्य दिशेने मार्गक्रमण करू शकाल. चौथा संकेत आहे की देव स्वतः लहान मुलांमध्ये वास करतो. हे आपल्याला माहितीच आहे. जर एखादी लहान मुलगी किंवा लहान मूल तुमच्याकडे बघून सतत हसत असेल किंवा तुमच्या घरी येत असेल किंवा तुमच्या अंगणात आनंदाने खेळत असेल, तर ते तुमच्यासाठी नक्की शुभ लक्षण मानलं पाहिजे. अशी चिन्ह सूचित करतात की तुमचे जीवन हसत आणि नवीन आनंदाने भरलेले जाणार आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात काही नवीन नाती जोडणार आहात. भगवंताच्या कृपेनेच असे संकेत मिळत असतात. पाचवा संकेत आहे की अनेक दिवसांपासून चालत आलेले खर्च अचानक कमी झाले आहेत. उत्पन्नाची नवनवीन साधनं तुमच्या समोर येत आहेत. या लक्षणावरून समजून घ्या की तुमचा वाईट काळ आता संपलाय आणि पैसा तुमच्या घरात नक्कीच टिकून राहणार आहे. आई लक्ष्मीचे आगमन तुमच्या घरात होत आहे. सहावा संकेत आहे की पूजा करताना पूजेच्या ताटात फुलांची माळ किंवा चंदन पडणे. देवाची मूर्ती तुमच्याकडे पाहून हसत असल्याचा भास तुम्हाला होणे. घरात प्रिय पाहुण्यांचे आगमन होणे हे अतिशय शुभ मानले जाते. ही सर्व चिन्ह तुम्हाला येणाऱ्या चांगल्या काळाचा संकेत देतात. सातवा संकेत आहे की भगवान श्रीहरी विष्णूंनी नारद मुनींना सांगितला तो असा होता की जर तुम्ही एखाद्या शुभ कार्यासाठी पहाटे घरातून बाहेर पडलात आणि तुम्हाला गोमातेचे दर्शन झाले किंवा तुम्हाला ऋषी, मुनी, संत, महाराज, पुजारी यांचा आशीर्वाद मिळाला, तर ते खूपच शुभ लक्षण मानले जाते. याचा अर्थ तुम्ही ठरवलेले काम नक्कीच यशस्वी होईल. तर हे होते ते 7 संकेत जे भगवान श्रीहरी विष्णूंनी नारद मुनींना सांगितले आणि या संकेतामुळे आपल्याला कळते की आपला येणारा काळ कसा असेल. तो नक्कीच चांगला असेल. धन्यवाद.